ट्रूथ और डेअर. ए भाई हा गेम आहे ट्रूथ और डेअर. मी आउट आहे भाई. ए अरे संसार उद्ध्वस्त करी दारू, बाटलीला स्पर्श नका करू, उठा. अरे थांब थांब थांब, ऐक तरी. बाटलीला स्पर्श करायचा नाहीये, स्पर्श आपल्या मित्रांच्या भावनांना करायचंय. वा वा वा, अजून डेंजर आहे. सांगतो ना मी समजून, ऐक ना जरा. तर गेमचं नाव आहे ट्रूथ और डेअर. म्हणजे हा जो गेम आहे हा एकतर तुम्हाला खरं बोलायला लावतो किंवा मग तुम्हाला अशी गोष्ट करायला लावतो ज्याची तुम्हाला भीती वाटते. येते लक्षात? म्हणजे इतिहास साक्षीदार आहे की जी लोक हा गेम खेळली आहेत की नाही त्यांच्यात एकतर खूप घट्ट मैत्री झाली आहे किंवा जे जवळचे मित्र होते ते एकमेकांना अजून चांगल्या प्रकारे ओळखायला लागले. ट्रू दॅट. म्हणजे या गेम मध्ये एकतर भांडी फुटतील किंवा भांड्याला भांडी लागतील. ओके, सुवासिनीची सत्व परीक्षा. अरे पण हा खेळ आहे काय? सिंपल आहे. हे बघ, बाटली फिरवायची, बाटलीचं तोंड ज्याच्या समोर येऊन थांबेल ना त्याच्यावर डेल. परफेक्ट. राज्य. प्लीजच पाप्या, कळलं ना? राज्य म्हणजे स्टेट, माहितीये मला. हे डेन. पुढे सांगा ना. हे बघ, बाटलीचं टोक ज्याच्याकडे येऊन थांबेल त्याच्यावर राज्य आलं, डेन आलं. हा, मग त्याने ट्रूथ किंवा डेअर या दोन्हीपैकी एक काहीतरी चूज करायचं. त्याने समजा ट्रूथची निवड केली तर आमच्यापैकी कुणी त्याला एक प्रश्न विचारू शकतो. ओके, आणि त्याचं खरं उत्तर त्याने द्यायचं, म्हणून ट्रूथ. आणि समजा त्याने डेअरची निवड केली तर त्याला असं काय आपण म्हणूया हिम्मत त्याला दाखवायला लागेल असं एखादं टास्क आम्ही त्याला देऊ आणि ते काम, ती टास्क त्याला पूर्ण करायचीच असते. जो ते टास्क पूर्ण करू शकणार नाही किंवा खरं उत्तर देणार नाही तो लूजर, म्हणजे तो बाद झाला. हा, म्हणजे सच के खिलाडी किंवा खतरों का सामना. हा, तो देवी और सज्जनों, हम और आप खेलते हैं ट्रूथ और डेअर. गरा 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 गरा, चला तयार व्हा कुणाची तरी शाळा घ्यायला. कुणाची? पहिला डाव बोलत असतो. चल चल चल, भूतभीत काही नसतं, युनिव्हर्सल फॅक्ट आहे. असतं असतं, पप्पाला विचार. असतं असतं की नाही? भाई इतके दिवस विषय काढला नव्हता, आता कशाला काढायचा होता विषय? पप्प्यावर डेअर आलं ना तर त्याला रात्रभर मी या बाबाच्या फोटो समोर किंवा जिथे स्मशान होतं ना तिथे बसायचं डेअर देणार आहे. मी निवडलं की ठरवू आपण कुठे बसायचं. मी ते आता मुक्ताची टर्न आहे. कम ऑन मुकी, ट्रूथ और डेअर. अरे हिने डेअर निवडलं तर आपल्यावरच येणार आहे. हो रे, हिला काय डेअरिंग बाज काम करायला सांगणार आहे आपण? हो रे, हिला काय आपण सांगणार डेअरिंग बाज? डेअर, चला डेअर. हा, डेअर घ्या, चला. आणि शुअर, नक्की डेअर. अरे शुअर, 110% शुअर. चला लॉक करा, सुरू करा, चला. यस. कब तक रूठेगी, चीखेगी, चिल्लाएगी, दिल कहता है एक दिन हसीना मान जाएगी. फसली रे, फसली डेअर घेतलं. उगत काय फसले? हा, चल तू डेअर दे. डेअर आता पूर्ण करते ना डेअर तुझं. चल दे, चल. तुला कोणी सांगितलं डेअर म्हणजे अंग मेहनतीचा खेळ आहे? हा, हम तो तुम्हारी भावनाओं से खेलेंगे बेटा, भावनाओं से. तुझी डेअर ही आहे की तू लग्नासाठी वयात आलेली मुलगी आहेस. गप रे, काय तिला असं बोलता? तू लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. नाही बेटा, लक्ष दे, नीट लक्ष देऊ नाही. हे बघ, आता सिच्युएशन अशी आहे की इथे
कांदे पोह्यांचा कार्यक्रम आहे. वा वा. हा आणि तुला बघायला स्थळ आलेलं आहे. सो त्या मुलाचे आई वडील घरचे सगळे आलेले आहेत आणि तुला त्यांच्या समोर छान वागायचंय आणि त्यांना भाग पाडायचंय तुला पसंत करायला. नीट वागायचंय मुक्ता. कांदे पोह्यांचा कार्यक्रम आहे. ओके ओके रेडी रेडी. ठीक आहे रे. पण ही चिटिंग आहे. मी नाही केलं ना. जा तुम्ही केला. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर डार्लिंग. अँड ट्रूथ अँड डेअर. अँड कांदे अँड पोहे. जा पटापटा जा किचन मध्ये कांदे पोहे घेऊन ये खोटे खोटे आणि खरा खरा कार्यक्रम कर. ट्रूथ ऑर डेअरचा. डेअर निवडलीस ना आता. कर इम्प्रेस कर सगळ्यांना. कमॉन. आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. अगं, इगं. ए बाबा तू हे हो ना. तू आम्ही दोघं हे होतो. मुलाचे आई वडील. हा तू आजी हो. माझी आई. अर्थातच पप्या तू नवरदेव आहेस. डेर तिचं आहे ना. आणि तू कुत्रा आहेस. नाही खऱ्या आयुष्यात नाही. तू आमचा कुत्रा आहेस. ए असं नाही मुलीसारखं नाजूक आहे. नाजूक चालते. इम्प्रेस करायचं आहे मला. जा जा जा. कसं ये चल. सो क्यूट. ये बळ ये. आपलं सरनेम बाळ आहे की नाही. हो पण मग लग्नानंतर ती सुद्धा बाळच होणार की नाही. नमस्कार. ओळख करून देतो. मी गौरव बाळ. सौभाग्यवती परिबाळ. आम्ही भांग पिऊन लग्न केलं होतं. कारण मला ह्यांची दाढी कातिलाना वाटते. ही आनंदी बाळ बर का. तुझी आज्जे सासू माझी आई. नमस्कार वगैरे करण्याची पद्धत नसते वाटतं तुमच्यात. नाजूकपणे पाया पडा. अशा हा टफी. आणि हा बिभत्स हसणारा, माझ्यापेक्षाही थोराड दिसणारा, माझ्यापेक्षाही दाट दाढी ठेवलेला माझा थोरला मुलगा. याच्याशीच लग्न होणारे बर का तुझं बाळ. याचं नाव मला माहितीये. फणेंद्रनाथ बाल. नाही बाळ. बाळ बाळ. तो जन्माला आला ना तेव्हा अगदी छोटूशा बाळासारखा होता. म्हणून आम्ही त्याचं नावच बाळ असं ठेवलं. मी पण जन्माला आले ना तेव्हा मी पण बाळच होते. अरे वा. मग तर तुमचा जोडा अगदी शोभून दिसेल. हा कोण. हा केसाळ प्राणी जो दिसतोय दिसायला पाळीव प्राण्यासारखा असला तरी आम्ही त्याला आमचा छोटा मुलगा मानतो. टफी बाळ आमचा कुत्रा. मुक्ता टॉफी आणि डॉग. रिमेंबर रॅस केले माइंड. तुला काय वाटलं फक्त तुझ्या आंटीने बघितलाय का हम आपके हे कोण. आम्ही सगळ्यांनी बघितलंय. अहो चिडू नका. घाबरेल ती. शीघ्र कोपी आमच्या ह्या अगदी. नाही मी कोणालाच घाबरत नाही. घाबरण्याची वगैरे पद्धत नाहीये वाटतं तुमच्यात. आम्हाला घाबरणारीच मुलगी पाहिजे. घाबरणार नसेल तर आम्ही चाललो. नाही आजी बाय. मी काय म्हणते की म्हणजे मला अशी कुत्र्या मांजरांची भीती नाही वाटत. म्हणजे टफी नाव असलेले कुत्रे असतात ना ते तर मला लईच आवडतात. मला कुत्रा म्हणे. टफीला जो कोणी कुत्रा म्हणतो ना त्याला आम्ही डान्स करायला लावतो. तुला येतो का डान्स. मी फक्त मिरवणुकीत नाचते. हो का. अरे वा. काय नचतेस तू मिरवणुकीत.
भरतनाट्यम, कथक का कुचिपुडी? नाही पुडी बिडी काय वैसन नाही आपल्याला, साधं आहे आपण. कुचिपुडी नाचाचा प्रकार असतो तो. नाचाचा प्रकार माहिती नाही वाटतं तुमच्यात. संस्कार नाही, काही माहिती नाही. काय माहिती असतं मग तुम्हाला? डोक्यावरून पदर नाही, कपाळाला टिकली नाही, मंगळसूत्र तरी घालतात का तुमच्यात? आई, आपल्याला मॉडर्न सूनच हवी आहे. काय आहे ना आजी, आमच्यात मरेपर्यंत नवऱ्याला साथ देतात. हा म्हणजे माझ्या माईने माझ्या बाळाला दिली तशीच मी तुमच्या बाळाला देणार. आय एम इम्प्रेस्ड. बाबा लगीन. नवरा कसाही असला तरी त्याला साथ द्यायलाच पाहिजे. आणि आमचं हे ध्यान तर कसंही आहे. त्यामुळे बरं, एक सांगायचं राहिलं, आमचा बाळ मुका आहे. मुका? ही चीटिंग आहे. मग तुम्हाला हो कसा बोलणार? तीच तर खरी मजा आहे. हाच तर गेम आहे, ट्रूथ और डेअर. मुका येतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. काय आहे ना, माझ्या गावाकडे मी लय मुक्या प्राण्यांना बोलकं केलंय. काय नाही, सोपं असतं. असं फक्त त्यांच्या मानेच्या भोवती आपला हात ठेवायचा, असा मानेचा माप घ्यायचा आणि मग कचकन. बाई मुलगी पसंत आहे. युरेका आणि युरेका, या मुलीमुळे आमचा मुलगा बोलता झाला. आम्हाला मुलगी पसंत आहे. पप्या, तू जरा कळ काढायची नाही, लगेच काय हो म्हणालास तिला. हा बाई, तुला काय जाते बोलायला? तुझ्या गळ्यातला पट्टा आवडला असता ना तर कळलं असतं. पण तू कुत्र्याची ऍक्टिंग सॉलिड करतो रे. आतमध्ये एक दडलाय बहुतेक. त्याला ऍक्टिंग करायची गरजच काय कुत्र्याची? वा वा. वा वा वा. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, मजा येते बाई. चला चला, पुढे पुढे पुढे. हिरवा गरा 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 गरा. चला तयार व्हा, कोणाची तरी शाळा घ्यायला. कोणाची? नो नो तो यार. आता बोल बोल, आता बोल. काय बोल, काय पाहिजे तुला? चल. डेअर तर मी निवडणारच नाही, तू बदला घेशील माझा. हा, त्यापेक्षा मी ट्रूथ 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 सोपं आहे. पेद्र ठेव, कसलं घाबरलं लगेच. ए, मी हरण्याला वगैरे घाबरत नाही, कळलं ना? हो बाई, सरांना हरण्याची इतकी प्रॅक्टिस झाली की जिंकले तर ते घाबरतात. विचारणार आहे का कोणी प्रश्न? मी प्रश्न विचारते. हा, मला सांग, तुझ्या लुझर लाईफ मध्ये तू खूप कधी हरलायस? म्हणजे एम्बॅरेसिंगली, इतकं एम्बॅरेसिंग की तुला तुझीच खूप खूप लाज वाटली. मला असं वाटतंय काहीतरी सॉलिड किस्सा ऐकायला मिळणार. आमच्या घरी ना, मी लहान असताना माझ्या बाबांकडे ना रोज नवनवीन माणसं यायची, काळ्या सुटकेसेस घेऊन. मला ना फार मजा वाटायची. रोज एक नवीन सुटकेस घेऊन माझ्या बाबांकडे एक नवा माणूस येतो. आणि बाबा ना ती अशी सुटकेस घेऊन हळूच गुपचूप आत जाऊन कपाटात लपवून ठेवायचे. मला वाटायचं हे काय असेल. तर एकदा मी बाबांना विचारलं, बरं का, बाबा हे काय आहे, ही कोण माणसं असतात सुटकेस घेऊन येणारी? तर माझे बाबा मला म्हणाले, कॉन्फिडेन्शियल पेपर्स आहे, ते कोणाला कळू नये म्हणून वेगवेगळी माणसं रोज सुटकेस घेऊन येतात. मला फार भारी वाटलं. मला वाटलं माझे बाबा कसले भारी आहेत, नाही का, जेम्स बॉन्ड फुल, रोज नवनवीन माणसं येतात. एक दिवस काय झालं, बाबांना घरी नव्हते, तर एक माणूस असा सुटकेस घेऊन आला. मी इतका एक्साइट झालो, मी पण त्यांच्याकडे असा जेम्स बॉन्डच्या बेरिंग मध्ये गेलो आणि त्यांना म्हणालो, ही सुटकेस मी घेणार. त्याने ती सुटकेस माझ्याकडे दिली. आम्ही असा सोल्जर सारखं घेऊन असा वळालो, असा आपटलो आणि धाडकन पडलो. ती सुटकेस अशी उघडली आणि त्यातून खूप पैसे पडले. तर मी त्या माणसाला विचारलं, काय हो, कॉन्फिडेन्शियल पेपर्स कुठे आहेत? ते म्हणाले, कॉन्फिडेन्शियल पेपर्स नाही, हे
साहेबांनी पैसे मागवले होते. जो माणूस सुटकेस घेऊन आला होता त्यांच्या मुलाला माझे वडील नोकरी देणार होते. म्हणजे पैसे खाऊन नोकरी देणार होते. लाच होती ती. त्या दिवशी मला कळलं माझे बाबा जेम्स बॉन्ड वगैरे नाही आहेत. ते एक करप्ट सरकारी ऑफिसर आहेत. लुच्चे करप्ट सरकारी ऑफिसर. फार लाज निघाली माझी. लोकांसमोर नाही, स्वतःच्या आत, स्वतःच समोर. त्या दिवशी मी जो हरलो तो हरलो. अरे मी त्या दिवशी हरलो, आज जिंकलोय मी. हॅलो, एक्सक्यूज मी. हे परी, तुझ्या प्रश्नाचं खरं खुरं उत्तर दिलंय बरं का मी. हा बॉस, ट्रूथ जिंकलोय मी. चला चला बाटली फिरवा. कम ऑन. येस येस बाई, चला फिरवा फिरवा. गरा 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 गरा. चला तयार व्हा, कुणाची तरी शाळा घ्यायला. कुणाची? माझी. बाई डेर डेर डेर. कुठे बसू सांग? भावाच्या फोटो समोर का गार्डन मध्ये? बोल. नाही, आता माझा मूड बदललाय. तो सगळ्यांचाच बदललाय. तू सांग बाई, तुझ्यासाठी काय ढेर करू? सांगू? हा बघा, तू ना इथे बसलेल्या मुलींपैकी हा एकीला म्हणजे परीला प्रपोज कर. ट्रूथ बोललो होतो मी. ट्रूथ बोललो, खरंच ट्रूथ बोललो होतो. उच्चार चुकला. डेर. ट्रूथ ट्रूथ डेर. ट्रूथ प्रपोज नाही, प्रपोजचा उच्चारच आहे. प्रपोज, डेअर, प्रपोज. बाई त्यापेक्षा डेर हे ट्रूथ. चोके पाप्या, चोके. ये, तू मला ट्रूथफुली प्रपोज कर. ओके, ये. बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी. बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी. बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी. कम ऑन पप्स राणे, यू कॅन डू इट. पप्प्या पप्प्या पप्प्या. चल उठ, चल चल, काही नाही होत, चल. बोलो बाबा फणींद्रनाथ की जय. बाई बस बस. भाई और बहनों, अब बाबा फणींद्रनाथ जाएंगे और एक परी को प्रपोज करेंगे. जाओ फणींद्रनाथ, जाओ. बाई बस, गुडघ्यावर बस. हे गुडघ्यावर वगैरे नाही बाई. बाई आपल्या स्टाईलनी करतो ना प्रपोज. हा चल चल, रडू नको. चल चल. हा आई कर रे. अरे कम ऑन, आयुष्यात कुणीतरी आवडली असेल ना तुला. अरे शाळेतला किंवा कॉलेजमधला क्रश. ओके, हिरोईन, कुठली तरी हिरोईन. तिचा चेहरा आण तुझ्या डोळ्यासमोर आणि कर मला प्रपोज. गो फॉर इट. कमॉन पप्प्या, आयशा जुलकरचा चेहरा आठव. माधुरी. हो ठीक आहे, माधुरी. माधुरी, तुम्हाला तू मला पटना. व्हॉट?